जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 12वा. विवेक वैराग्य नाम. समास 6वा. सृष्टिक्रम निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ब्रह्म निर्मळ निश्चळ, शाश्वत सार अमळ विमळ, अवकाश घन पोकळ गगना ऐसे. जय जय रघुवीर समर्थ. 12वा दशक. विवेक वैराग्य नाम. विवेक आणि वैराग्य. विवेक आणि वैराग्य. विवेक कशासाठी दाखवला तर बोलले काय करायला पाहिजे हा विवेक. आणि वैराग्याची भूमिका काय आहे तर काय नको करायला पाहिजे ही भूमिका म्हणजे काय आहे तर वैराग्य आहे. त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची आणि त्याहीपेक्षा अधिक विस्तृत भूमिका काय असेल तर काय नको करायला पाहिजे म्हणण्यापेक्षा ते करायला वाटूच नये ही जी भूमिका आहे ना ती भूमिका वैराग्याची भूमिका आहे. आता एखादी गोष्ट खायला आवडते परंतु काहीतरी मधुमेह झाला किंवा काहीतरी उच्च रक्तदाब झाला, BP, हायपर BP, लो BP आणि डॉक्टरांनी सांगितलं म्हणून मग ती गोष्ट मन मारून मुटकून खायची नाही किंवा कुठेतरी संधी मिळाली की थोडीशी चाखून बघायची, ही भूमिका वैराग्याची भूमिका नाही. वैराग्याची भूमिका कशी आहे? वैराग्याची भूमिका म्हणजे जणू काही एखाद्याचं यथेच्छ पोट भरलेलं आहे, सुग्रास असं सगळं पंचपक्वान्नांनी भरलेलं सगळं जेवण त्याने सगळं केलेलं आहे आणि ते केल्याच्या नंतर आणखीन कुणीतरी त्याला कुठेतरी मिष्टान्न खाण्यासाठी आमंत्रण देतो आहे तर बोलले मग त्याला खाण्याची अजिबात इच्छा नसते. का तर यथेच्छ भोजन झालेलं आहे. बोलले जे यापेक्षा सर्वश्रेष्ठ काहीच नाही हे त्याने जाणलेलं आहे, त्याचं पोट भरलेलं आहे. आता ही यथेच्छ भूमिका कुठे आहे? यथेच्छ याचा अर्थ काय आहे? इच्छेप्रमाणे. आता इच्छा कोणाची? आपली की मनाची? आता आपण कोण ही भूमिका महत्त्वाची आहे. आपण आत्मा आहोत. आपण म्हणजे मन नाही, आपण म्हणजे इंद्रिये नाहीत. इंद्रियांना वाटतं, इंद्रियांची इच्छा होते, डोळ्यांची इच्छा काहीतरी बघण्याची होते, जिभेची इच्छा काहीतरी खाण्याची होते, कर्णाची इच्छा म्हणजे कानाची इच्छा काहीतरी इकडचं तिकडचं गप्पा ऐकण्याची सगळी इच्छा होत असते. पण त्यांना वाटतं ते बरे खावे, बरे पहावे, बरे ल्यावे, बरे नेसावे. ही भूमिका मनाची आहे, ही भूमिका आपली नाही. आपण पण या मनाच्या भूमिकेशी सहमत व्हायला नको. आपण काय करतो? ह्या इंद्रियांच्या मनाच्या भूमिकेशी सहमत होऊन जातो आणि जणू काही हे आपणच आहोत आणि मग ह्यांचं कामच आहे दिसेल ते खायला मागणे, दिसेल ते बोलले जे दिसतं आहे समोर मग ते आपलं असो नसो, सत्वगुणाचं असो नसो, ह्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. त्यांना बोलले हे फक्त माझं मला खायला पाहिजे. पण ही भूमिका वैराग्याची भूमिका नाही. यासाठी त्या बोलले ह्या सगळ्या मनाला, ह्या सगळ्या इंद्रियांना वळण पाडावं लागतं. कारण वळण पाडल्याशिवाय बोलले ही भूमिका बदलत नाही. कारण ही सगळी ऑटोमॅटिक हॅबिट असते. आता काय होतं, आम्ही गाडी चालवतो, वाहन चालवतो, 2 व्हीलर चालवतो, 4 व्हीलर चालवतो. आता समोरून एखादं काहीतरी अडथळा येतो आहे, मग आपण आपल्या मनाला सांगत नाही किंवा आपल्या मेंदूला विचार करावा लागत नाही, मी आता काय करू, समोरून गाडी येते आहे असं तो विचार करत नाही. लगेच तिथल्या तिथे त्याची रिफ्लेक्स ॲक्शन होते, तिथल्या तिथे तो ब्रेक दाबला जातो आणि ती गाडी थांबते. क्षणाच्या आतच ह्या सगळ्या गोष्टी घडतात. हे कारण काय आहे? प्रॅक्टिस, सराव. जसा आम्ही सराव केला बोलले तशीच भूमिका पुन्हा पुन्हा आमच्यासमोर आल्यानंतर तशीच गोष्ट घडणार, तशीच क्रिया घडणार. आणि म्हणून मग आपल्याला असं वाटतं, बऱ्याचदा वाटतं की मला हे करायचं नको होतं किंवा मी श्रवणाला जातो, मी सद्गुरूंच्या सगळ्या गोष्टी सगळ्या ऐकतो, त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करतो, मला सगळं कळतं पण माझ्याकडून वळत नाही. हे न वळणे म्हणजे ही वैराग्याची भूमिका नाही. बोलले वैराग्याच्या भूमिकेमध्ये बोलले इच्छाच न होणे,
वासनाचं शिल्लक न राहणे ही भूमिका अभिप्रेत आहे आणि त्यासाठी तापवावं लागतं. आता बीज आहे, भाजले बीज उगवेना. बीज आहे, बीजाला काय असतं, एखादं बीज त्याला जर कडक उन्हामध्ये तापवलं आणि तर त्याच्यातली ती उगवण क्षमता कमी होते. म्हणून आपल्याकडे धान्य वाळवण्याची सगळी पद्धत आहे. त्यातलं सगळं जे ओलावा आहे तो सगळा निघून गेल्याच्या नंतर बोलले मग त्याच्यातून ते कोंब येणे वगैरे हे सगळे प्रकार घडत नाही. हे आपले पण असे कोंब येत असतात, वारंवार 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 वेगवेगळ्या सगळ्या वासनांचे कोंब येत असतात. पण यासाठी उपाय एकच आहे, ह्या सगळ्या बीजाला भाजायला लागेल. कशावर भाजावं लागेल? श्रवणामध्ये, मननामध्ये, निजध्यासामध्ये, उपासनेमध्ये असं याला परत 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 सगळं कलथावं लागेल. जसं तव्यावर एखादा पदार्थ असा परत 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 त्या सगळ्या वस्तूच्या सहाय्याने, चमच्याच्या सहाय्यानं कलतला जातो, तसाच हा सगळा प्रकार आहे. याला परत 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 कलथावं लागतं, म्हणजे भाजावं लागतं. आणि हे भाजल्यानंतर मग हे बीज काही उगवत नाही. म्हणून भाजले बीज उगवेना ही भूमिका. म्हणून परत 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 बीज भाजणे सुरूच असलं पाहिजे. सकाळ संध्याकाळ उपासना, श्रवण, मनन एवढंच आहे. फारसं काही कठीण नाही, फार याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. बोलले एकच बीज फक्त भाजायचं. आणि कशामध्ये? नामस्मरणामध्ये, उपासनेमध्ये, श्रवणामध्ये सतत 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 भाजलं की मग या बीजाकडे काहीच उगवतच नाही. मग ही भूमिका वैराग्याची. आणि ही वैराग्याची भूमिका आली विवेकाला. विवेकाच्या नंतर वैराग्य प्राप्त होतं. विवेकाच्या आधी विवेक येतो, विवेकातून वैराग्याची भूमिका उभी राहते. आणि वैराग्यातून मग स्वची ओळख होते. जे स्वतःचं शुद्ध स्वरूप आहे, जे स्वतःचं शांत स्वरूप आहे, जे स्वतःचं निर्मळ स्वरूप आहे, बोलले तेच ते स्थिर होतं. आणि मग त्या स्वरूपामध्ये अक्षय आनंद भरून ठेवलेला आहे. त्या स्वरूपामध्ये अक्षय सुख भरून ठेवलेलं आहे. आणि बोलले आणि ती भूमिका मग त्या सगळ्या निर्मळ निश्चळ परब्रह्माच्या सगळ्या भूमिकेशी साधर्म्य असणारी ती भूमिका आहे. तो पूर्णात्मक आहे, आम्ही अंशात्मक आहोत. आणि अंश आणि पूर्ण जेव्हा सारखे होतात की मग देव पाहावयासे गेलो आणि देवाची होऊ न ठेलो. देव कोण, आपण कोण ही भूमिका त्यावेळेस कळून येते. आणि कळून येतं की बोलले ज्याला शोधायला गेलो तो कोणी वेगळा नसून माझे स्वरूपच स्वतः सिद्ध. हे आपलंच स्वरूप आहे, आपणच त्याचे स्वरूप आहोत. त्याचीच ओढ होती, त्याचाच हव्यास होता आणि तोच सगळा आजपर्यंतचा प्रवास होता. हा मुख्य प्रवास ज्याला कळला त्याचं भटकंती थांबली. हा प्रवास ज्याला कळलेला नाही, हे आपलं आणि भगवंताचं नातं ज्याला कळलेलं नाही, त्याची भटकंती सुरूच आहे, सुखाचा शोध सुरूच आहे. म्हणून बोलले ही जी भूमिका आहे विवेक आणि वैराग्याची भूमिका, विवेक श्रवणातून प्राप्त होतो, विवेक नामस्मरणातून प्राप्त होतो. आणि मग त्यातूनच वैराग्याची भूमिका उभी राहते. आणि त्यातूनच एक स्वतःचं सगळं ब्रह्म निर्मळ निश्चळ, निर्मळत्व उभं राहतं, निश्चळत्व उभं राहतं. एकच एक आहे, चंचळत्व सगळं थांबवणे, चंचळत्व सगळं संपवून निश्चळत्वाची भूमिका अंतरी उभी ठाकणे. या नावं बोलले परब्रह्म, या नावं विश्रांती, या नावं बोलले सगळी त्या ठिकाणी प्रत्येक जीवाची सगळी अंतिम भूमिका ठेवलेली आहे, ब्रह्म निर्मळ निश्चळ. शक्य तेवढं चंचळ भूमिका कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, शक्य तेवढा अहंकार टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, शक्य तेवढं उपाध्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ब्रह्म निर्मळ निश्चळ, शाश्वत सार अमळ विमळ, अवकाश घन पोकळ गगना ऐसे. आणि बोलले शाश्वत भूमिका काय आहे? अमळ विमळ, मळरहित जी भूमिका आहे ना त्याच्यामध्ये शाश्वत भूमिका आहे, त्याच्यामध्ये शाश्वत सुख आहे. कुठलाच मळ माझ्या चित्ताला लागणार नाही, कुठलाच मळ माझ्या सगळ्या
बोलले अंतःकरणाला लागणार नाही हे बघितलं पाहिजे. हे बोलले उठता बसता कामधंदा करिता सावधपणाची भूमिका याचसाठी समर्थ, याचसाठी तो कोब्बा ठेवायला सांगतात की बोलले अहंकाराची बाधा नको माझ्या विष्णुदासा. कसलीच बाधा माझ्या या सगळ्या दासाच्या सगळ्या अंतःकरणाला किंवा कुठल्या एखाद्या अन्य भूमिकेला लाभता कामा नये. आणि याच्यानं काय होणार आहे बोलले अमळ भूमिका उभी राहणार आहे. तेच अंतिम लक्ष आहे. शाश्वत सार अमळ विमळ अवकाश घन पोकळ गगन ऐसे. तर ही परब्रह्माची भूमिका आहे. तयास करणे ना धरणे. बोलले त्याला काही कर्तव्य नसतं, पण तो करतो, तो येतो, तो जगाच्या उद्धारासाठी येतो, जनाच्या कल्याणासाठी येतो. बोलले तसं जर बघितलं ना, आमचं संसारामध्ये काहीच कर्तव्य नाही. कुठल्या अर्थानं बोलले आध्यात्मिक अर्थानं. पण सांसारिक अर्थानं बघितलं तर कर्तव्य आहेच आहे आणि ते पूर्ण करायलाच लागणार आहे. ते केल्यानं काय होणार आहे, ते केल्यानं बोलले संसारामध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्याबद्दल आमचं कर्तव्य आहे. ते जर केलं नाही तर बोलले त्याने तू दुःखी आणि कष्ट होसी, त्याने तू भिकेसी लागसी. अशी भूमिका आम्हाला संसारामध्ये उभं राहील. पण ही भूमिका कशी आहे, ही कार्यकारण आहे. ही फक्त देहानं करावयाची भूमिका आहे. प्रत्यक्षात जर बघितलं ना तर असे कितीतरी आमचे जन्म होऊन गेलेले आहे. म्हणजे फक्त ह्याच जन्मामध्ये करण्यासाठीची ही भूमिका आहे. याच्यामध्ये आसक्ती लावून ठेवण्याची गरज नाही, याच्यामध्ये अडकून राहण्याची गरज नाही, याच्यामध्ये या सगळ्या मोहामध्ये सगळे गुंतून राहण्याची गरज नाही. कारण हे याच्यानंतर सगळे जसे आपण कपडे बदलतो तसं आत्मा वेगवेगळे सगळे शरीरं बदलतो, वेगवेगळे सगळे आयुष्य त्याने बदललेले आहेत. पण म्हणून तसं जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी खरंच राहण्यासाठी फक्त आहेत, पण याच्यामध्ये गुंतून राहू नये. या अर्थानं काय म्हटलेलं आहे की हे आध्यात्मिक दृष्ट्या जर बघितलं तर हे सगळं काहीच नाही. तयास करणे ना धरणे, तयास जन्म ना मरणे, तेथे जाणणे ना नेणणे शून्यातीत. ती शून्यातीत अवस्था आहे. म्हणून बोलले त्या अवस्थेला जाणण्यासाठी बोलले नामाचा सराव आहे, त्या अवस्थेला जाणण्यासाठी ध्यानाचा सराव आहे. ते हे मी कोण होतास तू, काय झालास तू, ही भूमिका जाणून घेण्यासाठी बोलले समर्थांनी आम्हाला उपासना लावून दिलेली आहे. हे सगळे जे बंध आमचे सगळे वेगवेगळ्या सगळ्या कामनांशी वासनांशी सगळे लागून राहिलेले आहे, हे सगळे तोडण्यासाठी म्हणून समर्थांनी ही सगळी विवेकाची उपासनेची श्रवणाची भूमिका दिलेली आहे. ते रचेना ना खसेना. म्हणजे ते रचत पण नाही आणि जात पण नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आत्मा हा शाश्वत आहे, अगदी त्या परब्रह्मासारखा. तो फक्त आहे तसाच आहे, फक्त तो काय करतो आहे, कपडे बदलतो आहे. म्हणजे त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी रुटीनच्या आहेत. जसं आपण आंघोळ करतो, कपडे बदलतो, तसं हे सगळे संसार जन्म ह्या सगळ्या गोष्टी सुरूच राहणार आहे. सुखदुःख सुरूच राहणार आहेत. आणि बोलले मग ह्याला फारसं असं मनाला लावून घेण्यासारखं नाही. याच्यामध्ये असं फार असं जीव सगळा आपला ओतून टाकण्यासारखं काही नाही, सगळे घालमेल सगळी होण्यासारखी काही नाही. म्हणून जस्ट रिलॅक्स अत्यंत सुखानं, अत्यंत आनंदानं, अत्यंत समाधानानं आपण सगळं जीवन जगलं पाहिजे. जे आलं ते परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे. श्रीकृष्णाय अर्पणमस्तु, श्रीपाद श्रीवल्लभाय अर्पणमस्तु, सद्गुरू दत्तात्रय अर्पणमस्तु. या भूमिकेतून आता यज्ञामध्ये काय असतं, आली सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या आहुती दिल्या जातात. ओम वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी, हे स्वाहा ते स्वाहा. बोलले हे आयुष्य एक यज्ञच आहे. सुख आलं श्री सद्गुरू दत्तात्रय अर्पणमस्तु, दुःख आलं श्री सद्गुरू दत्तात्रय अर्पणमस्तु. अशा सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी सगळ्या अर्पण करायला आम्ही जर शिकलो तर बोलले झाले जन्माचे सार्थक. ते होय ना जाय ना मायातीत निरंजना पारची नाही. मग ती निरंजनाची भूमिका
जिथे माया संपते तिथे निरंजनाची भूमिका सुरू होते. मायातीत निरंजना पारची नाही. मायातीत गेल्याशिवाय निरंजनाची ओळख नाही. मायातीत गेल्याशिवाय शाश्वताची ओळख नाही. मायेच्या सगळ्या आसक्ती सुटल्याशिवाय, मायेचा मोह सुटल्याशिवाय, मायेचा बंध सुटल्याशिवाय निरंजनाची ओळख नाही. आणि निरंजन म्हणजे अत्यंत सुखाचे जे सुख ते असं ते आहे. निरंजनापाशी सर्व सुखे आहे. देवापाशी सर्व सुखे आहे. सर्व सुखे देवापाशी आणि आपण अंतरी भगवंतासी. आता याचा अर्थ काय झाला? सर्व सुखे देवापाशी आणि आपण अंतरी भगवंताशी. सर्व सुख जर आपण बघायला गेलो तर आपण भगवंताला अंतरतो, पण आपण भगवंताला जर बघायला गेलो तर मग काय आहे? सर्व सुखे देवापाशी. म्हणून ते रसेना ना खसेना, ते होय ना जायना, मायातीत निरंजना पारची नाही. पुढे संकल्प उठेला, षड गुणेश्वर बोलिजे त्याला, अर्धनारी नटेश्वराला, सर्वेश्वर सर्वज्ञ. बोली जेते. आता त्याला काय बोली जेते? सर्वेश्वर सर्वज्ञ, साक्षी, द्रष्टा, ज्ञानघन, परेश परमात्मा, जगजीवन, मूळ पुरुष. आता एक परब्रह्म होतं, निरंजन होतं, निर्गुण होतं, निश्चळ होतं. कुठेतरी त्याच्याकडे संकल्प उठला की हे सगळं ब्रह्मांड निर्माण करावं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रूपानं सगळं वास करावा. म्हणून त्याच्याकडे संकल्प उठला. संकल्प उठल्याबरोबर त्याचं नाव बदललं. म्हणजे त्याला काय म्हणून ओळखलं झालं? षडगुणेश्वर. बोलले षडगुण असणारा जो आहे त्याला षडगुणेश्वर असं बोललं जातं. मग त्याच्यामध्ये यश असेल, कीर्ती असेल, प्रताप असेल, औदार्य असेल, सौंदर्य असेल, वेगवेगळे सगळे 6 गुण त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. आणि अर्धनारी नटेश्वराला बोली जेते. मग त्याच्यापासूनच मग प्रकृती वेगळी होते, पुरुष वेगळा, म्हणून त्याला अर्धनारी नटेश्वरसुद्धा बोललं गेलं. सर्वेश्वर सर्वज्ञ, साक्षी, द्रष्टा, ज्ञानघन, परेश परमात्मा, जगजीवन, मूळ पुरुष. तो परेश आहे, परमात्मा आहे, जगजीवन आहे. ते मूळ माया बहुगुणी, अधोमुखे गुणक्षोभिनी, गुणत्रय तिजपासून निर्माण झाले. आणि ती मूळ माया, अशा जी संकल्प उठला ती मूळ माया, तिच्यापासून मग गुणक्षोभ म्हणजे गुण निर्माण झाले, गुणत्रय निर्माण झाले, 3 त्रिगुण निर्माण झाले. आणि म्हणून तिला गुणक्षोभिनी बोललं गेलं. मग गुणत्रय कुठले आहेत किंवा ह्या 3 गुणांची भूमिका कुठली आहे? पुढे विष्णू झाला निर्माण. विष्णूची भूमिका, सगळ्यात आधीची भूमिका कोणाची आहे? सत्वाची भूमिका आहे. जाणती कळा सत्वगुण, तो करीत आहे पाळन त्रैलोक्याचे. सत्वगुण आहे म्हणूनच हे सगळं जग सुरू आहे. सगळं म्हणून लोक ज्याचे त्याचे काम करतात, ज्याचे त्याचं सगळं आनंदानं राहतात किंवा एकमेकाला सहकार्य करतात. जर तमोगुणाचं प्राबल्य वाढलं तर मग सगळीकडे संवार, सगळीकडे हिंसा, सगळीकडे सगळं ओढाताण सगळी सुरू होते. पुढे जाणीव नेनिव मिश्रित, ब्रह्मा जाणावा नेमस्त, त्याच्या गुणे उत्पत्ती होतं भुवनत्रय. आणि जाणीव आणि नेनिव ही दोन्ही मिळून ब्रह्म्याची भूमिका आहे. आणि तिला रजभूमिका असं बोललं गेलं. पुढे रुद्र तमोगुण, सकळ संवाराचे कारण, सकळ काही करतेपणा तेथेच आले. आणि मग पुढे तमोगुण येतो आणि तो सगळा संहार करतो. आता या 3 भूमिका आपल्या पिंडाकडे उभ्या राहतात. एक परमार्थामध्ये जर मनुष्य जोडला गेला की वाटतं त्याला तिथे गेल्यानंतर की सगळं छान आहे, सगळ्यांशी चांगलं वागावं, सगळ्यांना जीव लावावा, काही कशासाठी भांडण करू नये. पण जसा संसारामध्ये आला तसं काय होतं? तसं बोलले त्याचे लगेच तो रजगुण मिश्रित झाल्यामुळे त्याच्याकडे स्वार्थ उभा राहतो. माझंच सगळं तो करायला लागतो. आणि हे सगळं वाढता आणखी पुढे तमोगुण जर आला तर मग बोलले तो काही कधी कोणाला काही समजत नाही. तो बोलले त्या सगळ्या स्वार्थासाठी तो समोरच्या व्यक्तीला सगळ्या भूमिकेतून बोलले त्याचा संहार करायला देखील मागे पुढे बघत नाही. थोड्या गोष्टीसाठी देखील तो संहार करायला मागे पुढे बघत नाही. अशी ही सगळी 3 त्रिगुणाची भूमिका सगळी समर्थांनी या ठिकाणी दाखवलेली आहे. तेथून पुढे पंचभूते,
पावली पष्टदशेते अष्टधा प्रकृतीचे स्वरूप ते मुळीच आहे. आणि मग या 3 त्रिगुणापासून काय झालं, पंचभूते तयार झाली आणि पष्टदशेते म्हणजे रूपाला आली, दिसायला लागली. अष्टधा प्रकृतीचे स्वरूप ते मुळीच आहे. आणि मग हे सगळं 5 भूते 3 त्रिगुण म्हणजे याचा अर्थ कुठे आहे, मुळीच आहे. म्हणजे त्या एका परब्रह्मापासून सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणजे ते त्याच्याच आतमध्ये कुठेतरी हे सगळं आहे. या सगळ्याच्या भोवती 5 भूत 3 त्रिगुणाच्या भोवती कुठेतरी कोणाचं आवरण आहे, तर बोलले त्या एका सगळ्या मुळाचंच आवरण आहे. निश्चळी झाले चळन तेची वायोचे लक्षण, पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म अष्टधा. आणि मुळात आता या सगळ्यांमध्ये या मूळ सगळ्या त्या निर्गुणाच्या ठाई किंवा त्या परब्रह्माच्या ठाई पंचभूते कुठे आहेत किंवा हे सगळे अष्टधा प्रकृती कशी आहे याचं बारीक फोड समर्थ आता या ठिकाणी आपणाला करून देत आहे. आता मुळात निश्चळाकडे जे चळण आलं, कुठेतरी जे हालचाल निर्माण, हालचाल म्हणजे वायूचंच सगळं लक्षण आहे. आता आपल्या सगळ्या शरीरामध्ये हालचाली आपल्याकडे आहेत. हात हलवतो आपण, डोकं हलवतो, मान हलवतो. तर ह्याला कारण काय आहे, याला वायूच आहे. जर आपल्या शरीरात वायू नसेल तर आपण हातसुद्धा, आता लोकांना काहींना लकवा होतो, पॅरालिसिस ज्याला बोललं जातं, पक्षाघात, तर अर्धांग वायू, एखाद्या अर्ध्या सगळ्या भागामध्ये वायूच जात नाही म्हणून त्याला अर्धांग वायू असं बोललं जातं. म्हणून लोक असे प्राणायाम करतात, व्यायाम करतात, योगा करतात, श्वास आत घेतात, श्वास सोडतात, जेणेकरून काय की शरीराच्या सगळ्या अवयवांना, शरीराच्या सगळ्या पेशींना तो वायू पोहोचला पाहिजे. म्हणून समर्थ पण आपल्याला नेहमी व्यायाम करायला सांगतात. आता ही जाणीव देणारा भगवंतच आहे की बाबांनो व्यायाम करा, चांगला आहार घ्या, विश्रांती घ्या, जेणेकरून चांगलं आरोग्य आपलं राहील. आरोग्य चांगलं राहिलं तरच बोलले आपण परमार्थ करू शकतो. आरोग्य चांगलं राहिलं तरच आपला संसार सुखाचा होऊ शकतो. नाहीतर सगळे दवाखाने आणि सगळं अशक्त सगळी प्रकृती जर असेल तर बोलले आपलं सगळं जीवन सगळं दुःखानं सगळं भरून जाणार आहे. म्हणून हा वायू आपण आपल्या शरीरात भरून घेतला पाहिजे. दीर्घ श्वास घेतले पाहिजे, सकाळी मोकळ्या हवेत फिरलं पाहिजे, किंवा सकाळी जमत नसेल रात्री शतपावली केली पाहिजे, पण केलं पाहिजे. म्हणून बोलले या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण हालचाल हे वायूचं लक्षण आहे. निश्चळी झाले चळन त्याची वायूचे लक्षणं, पंचभूते आणि त्रिगुण अष्टधा सूक्ष्म अष्टधा. आणि पंचभूते आणि त्रिकोण हे काय आहेत, तर हे सूक्ष्म अष्टधा आहे. आकाश म्हणजे अंतरात्मा, प्रत्यय पहावा महिमा, त्या आकाशापासून जन्मा वायू आला. आता आपल्या शरीरात पण तीच भूमिका आहे. बाहेर परमात्मा आहे, आपल्याकडे अंतरात्मा आहे. बाहेर ज्या अर्थी त्या सगळ्या परमात्म्यापासून चळण निर्माण होऊन त्या ठिकाणी वायूची भूमिका आपल्याला दिसून आली, तशीच आपल्या देहाकडे पण आहे. बोले अंतरात्मा आणि त्या आकाशापासून जन्मा वायू आला आणि त्याच्यापासूनच वायू निर्माण होतो. त्या वायूच्या दोन्ही झुळका उष्ण शीतळ ऐका, शीतळापासून तारामयंका जन्म. आता इथून पुढे तेजाची आणि बोलले आपाची सगळी निर्मिती दाखवली. तर उष्ण वायूपासून तारामयंका सूर्याची निर्मिती म्हणजे, आणि शीतळापासून चंद्राची निर्मिती आणि पुढे जळाची निर्मिती, या सगळ्या भूमिका एकापासून एक निर्माण झालेल्या आहेत. उष्णापासून रविवन्नी विद्युल्लता आदी करुणी, शीतळ उष्ण मिळवणी तेज जाणावे. आणि शीतळ उष्ण हे दोन्ही भूमिका तेजामध्ये समाविष्ट आहेत. तया तेजापासून झाले आप, आप आळोन पृथ्वीचे रूप, पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या. आणि तेज आहे, तेजापासून काय झालं, आप निर्माण झाला. बोलले पाणी निर्माण झालं. आप आळोन पृथ्वीचे रूप, पृथ्वीचं रूप निर्माण झालं. पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या, पुढे वनस्पती निर्माण झाल्या. औषधीपासून मग पुढे नाना रस तयार झाले. नाना बीज अन्नरस 84 लक्ष योनीचा वास भूमंडळी.
आणि अशा पद्धतीनं ही 84 लक्ष जीवयोनीची सगळी उत्पत्ती दाखवली. एकापासून एक सगळे निर्माण झाले. म्हणजे कोंबडी आधी की अंडा आधी हा सगळा विषयच नाही. उल्लेख सगळ्यात आधी कोण? आधी तो एकच आहे, निर्गुण परब्रह्म. त्याच्यापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, पृथ्वीपासून मग वनस्पती. म्हणजे याचा अर्थ काय झाला? कोंबडी आधी की अंडा आधी हा सगळा बोलले मनुष्यानं निर्माण केलेला सगळा विषय आहे. आधी बोलले कुठेतरी त्याच्याही आधी वेगळी भूमिका आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ऐसा झाला आकार येण्याची न्याय संहार सारासार विचार यास बोलीचे. आणि अशा पद्धतीनं हा सगळा आकार तयार झाला, या पद्धतीनं सगळा संहार तयार झाला. आणि ही जशी आकाराची भूमिका तशी उलट भूमिका जर घेत गेलं तर संहाराची भूमिका दिसून येते. म्हणजे पृथ्वी पाण्यामध्ये जाते, पाणी मग सोकल्या जातं तेजामध्ये, तेज वायूमध्ये सोकल्या जातं आणि वायू मग त्या सगळ्या निर्वातामध्ये गुडूप होऊन जातो. म्हणजे जशी उभारणी तशी संवारणी. औषधीपासून नाना रस, नाना बीज अन्नरस, 84 लक्ष योनीचा वास भूमंडळी. आणि अशा पद्धतीने 84 लक्ष योनीचा वास सगळ्या भूमंडळामध्ये सुरू झाला. ऐसी झाली सृष्टीरचना, विचार आणला पाहिजे मना, प्रत्येविना अनुमाना पात्र होईजे. आणि अशी झाली सृष्टीरचना. कशी झाली ते दाखवलं. याचा प्रत्यय आपण घेतला पाहिजे. ऐसा झाला आकार येण्याची न्याय संहार सारासार विचार यास बोलीजे. आणि अशा पद्धतीनं उभारणी आणि अशाच पद्धतीनं संहारणी ही सारासार विचाराची भूमिका आहे. म्हणजे थोडक्यात आता आपण आपलं जे आयुष्य आहे ना ते आपण फार बारीक विचार करतो. अत्यंत बारीक बारीक सगळ्या गोष्टींवर बारीक गोष्टीवर लक्ष ठेवू नये, मोठ्या सगळ्या पातळीवर आपण विचार केला पाहिजे. हवे ब्रह्मांडाहून जाड, येथे पाहिजे जाड विवेक रचना. आपली विवेक रचना कशी असली पाहिजे? तर ती बोलले अत्यंत जाड विवेक रचना असली पाहिजे. जे जे जेथून निर्माण झाले तेथे तेथेची निमाले, येण्याची न्याय संहारले महाप्रळय. आणि जे जिथून निर्माण होतं तिथूनच हारलं जातं, हे पण एक लक्षात ठेवलं पाहिजे. ढोबळ विचार केला पाहिजे. मी कोण, आपण कोण, आलो कुठून, जाणार कुठून, शेवटी काय, शेवटी काय, शेवटी काय. प्रत्येक वेळेस हे एकच प्रश्न, एकच भूमिका जर आपण विचारत राहिलो तर बोलले निश्चितपणे आपण ठिकाणावर राहतो, ताळ्यावर राहतो, आपली बुद्धी स्थिर राहते. आद्य मध्य अवसान, जे शाश्वत निरंजन, तेथे लावावे अनुसंधान, जाणते पुरुषी. आणि अशा पद्धतीनं आद्य मध्य हे सगळं अवसान आपण लावत राहिलो पाहिजे, तिथे अनुसंधान लावत राहिलो पाहिजे, हे सगळं जाणून घेत राहिलो पाहिजे. तर बोलले आपण आयुष्यभर कुठेतरी एका सूत्रामध्ये बांधलेलं राहतो. सूत्र पाहिजे, सूत्र पाहिजे. सूत्र जर नसेल ना तर सगळे मनी जे असतात ना, सगळे मनी विखुरले जातात. आणि सूत्र जर असेल तर बोलले सगळे मनी सगळं आयुष्य अत्यंत सुंदर होऊन जातं. आपल्या आयुष्याचं सूत्र एकच आहे, मी देवाचा, देव माझा. मी आलो देवापासून, मी जाणार देवापासून. मी आधी देवाचं भजन करत होतो, आता पण करणार, नंतर पण करणार. हे एकच एक सूत्र जर आपण लावून घेतलं ना तर बोलले आपण अनुसंधान आपलं बरोबर सगळं लागतं. निशाणा, लक्ष. जसं अर्जुनाचं लक्ष होतं ना, बोलले जिथे मारायचं तिथे. स्वयंवरामध्ये गेला, खाली पाण्यामध्ये बघायचं, वरती फिरणाऱ्या पक्षाच्या सगळ्या डोळ्यावर अनुसंधान. बोलले पाणी राहो का जमीन राहो, आपलं जे लक्ष आहे ना त्याच्यावर बोलले ध्यान असलं ना किंवा बरोबर अनुसंधान लागतं. म्हणजे परिस्थिती कशी असू द्या, सुख असू द्या, दुःख असू द्या, आनंद असू द्या, शोक असू द्या, आपलं लक्ष एकाच ठिकाणी जर लावलं ना तर सुख, दुःख, आनंद, उद्वेग, चिंता या सगळ्या भूमिका नष्ट होऊन जातात. पण त्यांच्याकडे जर आपण लक्ष देत राहिलो ना, हे असंच आहे, तसंच आहे, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, असं पाहिजे होतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपल्याला त्या ज्या माशाच्या डोळ्याला बाण मारायचा आहे त्याच्याकडे लक्ष नाही. आपण ते पाणी बघतो आहे, ते भांडं बघतो आहे, ते दोरी बघतो आहे, ते आजूबाजूला उभे असणारे लोक बघतो आहे. आणि याचा परिणाम काय होणार आहे माहिती आहे का? त्यातलं आपलं लक्ष चुकणार आहे.
आपलं लक्ष दिवसभर माझा देव, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा देव देवाचा. समर्थ सद्गुरू जय सद्गुरू. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ही भूमिका म्हणजे अनुसंधानाची भूमिका आहे. जाणते पुरुषी, जो जाणता आहे, जो विवेकी आहे, त्याच्याकडे ही भूमिका असतेच असते. होत जाते नाना रचना, परी ते काहीच तगेना, सरासर विचारणा या कारणे. होत जाते नाना रचना, बोलले परी ते काहीच तगेना, बोलले असे होतं आणि जातं, होतं आणि जातं, पण परमनंट काहीच नाही. गोष्टी येणार जाणार होणार, येणार जाणार होणार. परमनंट काही आहे का? नाही. मग परमनंटसाठी लोक स्वतःला संपवतात. परमनंटसाठी लोक दुःख, अरे बाबा सोडून दे, आज नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल, वेगळं होईल, पण जे होईल त्याच्याशी पण मला काही देणं घेणं नाही. हो का नो, ही भूमिका महत्त्वाची आहे. ही भूमिका वैराग्याची आहे, ही भूमिका विवेकाची आहे. आणि ही भूमिका समर्थांनी आपणाला सांगितलेली आहे. होत जाते नाना रचना, परी ते काहीच तगेना, सरासर विचारणा या कारणे. होत जाते नाना रचना, परी ते काहीच तगेना, सारासार विचारणा या कारणे. सारासार विचार म्हणूनच महत्त्वाचा आहे. ढोबळ विचार महत्त्वाचा आहे, सूक्ष्म विचार महत्त्वाचा नाही. एकंदरीत पूर्ण विचार महत्त्वाचा आहे. स्टार्ट टू एंड. आयुष्य काय आहे, कुठून आलो, कुठे जाणार, ही भूमिका जाणून घेता आली पाहिजे. मुळापासून शेवटवरी अवघी मायेची भरोवरी, नाना विद्या कळा कुसरी तयेमध्ये. बघा, हे सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात सुंदर आणि सगळ्या समासाचा सार आहे. बाबा रे, मुळापासून शेवटवरी, मुळापासून शेवटवरी, मुळापासून अवघी मायेची भरोवरी. जे काय आहे ना बाबा, ती सगळी माया भरलेली आहे. तर भरलं वांगं आपल्याकडे करतात ना, बोलले दिसायला वांगं आहे, पण मध्ये काय आहे, मध्ये वेगळाच मसाला आहे. नाना विद्या कळा कुसरी तयेमध्ये. तिच्यामध्ये सगळ्या विद्या, वेगवेगळ्या सगळ्या कळा त्याच्यामध्ये आहेत. आणि द्रष्टा साक्षी अंतरात्मा, सर्वत्र बोलती महिमा, परी हे सर्व साक्षीने अवस्था मा प्रत्यय पहावी. हे त्याच्या आधी समर्थांनी सांगितलेलं होतं की बाबा ही भूमिका पाहायची आहे. बाकीची सगळी भूमिका मायेची आहे. अंतरात्म्याचीच भूमिका आहे, सगळं काही आहे. जो उपाधीचा शेवट पावेल, त्यास भ्रम ऐसे वाटेल, जो उपाधीमध्ये अडकेल, त्यास काढिता कवनो. आता ह्या भूमिकेतून बघितलं, हे भूमिकेतून जर जाणून घेतलं शेवट काय आहे, आधी काय होतं, नंतर काय आहे, तर तो काय होईल, तो उपाधीचा शेवट पावेल. बोलले तो उपाधीचा शेवट पावेल. आणि तो बोलले या सगळ्यांच्या बोलले गोष्टींना सगळ्या बाजूला सारून तो तरुण जाईल. आणि बोलले त्याला भ्रम समजेल. आणि जो उपाध्यांमध्ये अडकलेला राहील, जसं थोड्या थोड्या गोष्टींवर लक्ष देईल, पूर्ण सगळ्या आयुष्याच्या सगळ्या एकंदरीत सगळ्या आयुष्याच्या सगळ्या संकल्पना, मी कोण, आत्मा कोण, किती जन्म, काय जन्म, देव कोण, या सगळ्या गोष्टी जर जाणल्या नाही तर मग काय होईल, जो उपाधीमध्ये अडकेलं त्यास काढिता कवनो. त्याला कोण काढू शकतं, कोणीच काढू शकत नाही. विवेक प्रत्ययाची कामे, कैसी घडतील अनुमान भ्रमे, सारासार विचार संभ्रमे, पाविसे ब्रह्म. आणि विवेक आणि प्रत्ययाची कामं बोलले हे सगळे भ्रमातून मग घडणार नाहीत. बोलले सारासार विचार जर असेल तरच बोलले ह्या परब्रह्माची प्राप्ती होऊ शकते. सारासार विचारासाठी उत्तम श्रवण, उत्तम उपासना घडत राहिली पाहिजे, सत्संग घडत राहिला पाहिजे, साधूंचा संग घडत राहिला पाहिजे. ब्रह्मांडीचे महाकारण, ते मूळ मायाजान, अपूर्णास म्हणती ब्रह्मपूर्ण विवेकहीन. आणि ब्रह्मांडीचं जे महाकारण आहे ते मूळ मायाजान, पण त्याच्या आधी निर्गुण ब्रह्म आहे. हे जे दिसतं हे सगळं चालू आहे, हेच ब्रह्म आहे हे म्हणणं म्हणजे त्या ठिकाणी समर्थ म्हणतात की ती विवेकहीन भूमिका आहे. दिसते ते ब्रह्म नाही, याच्या पलीकडे ब्रह्माची भूमिका आहे. दिसते ते मूळ मायेची भूमिका आहे, म्हणजे ते मायेचं सगळं स्वरूप आहे. आता हे सगळे
तर्क आहेत किंवा हे सगळ्या याच्यात भेद आहेत किंवा याच्यात सगळे वेगवेगळे मतप्रवाह आहे. काही जण बोलतात जे दिसते ते सगळं ब्रह्म आहे, काही जण बोलतात जे दिसत नाही ते सगळं ब्रह्म आहे. समर्थ म्हणतात बाबा हे दिसणार आहे ना, याच्या पलीकडे सगळी परब्रह्माची भूमिका आहे. सृष्टीमध्ये बहुजन एक भोगिती नृपासन, एक विष्ठा टाकीती जान प्रत्यक्ष आता. आता हे विवेकाच्या सगळ्या भूमिकेवर आहे. ज्याला जसं गुरु भेटला आणि जशा विवेकेतून जशा विवेकाच्या भूमिकेतून जो आपलं आयुष्य जगायला लागला बोलले तसं त्याला प्राप्ती होत जाते. आता ते या विवेकाच्या जोरावरच एक जण राजा आहे, एक जण बोलले त्याचा कोणीतरी नोकर आहे किंवा स्वच्छतेची कामं करतो, सगळं शेण उचलतो. बोलले ह्या सगळ्या भूमिका कशामुळे आहे तर विवेकाच्या आहेत. आता कामाचा भाग नाही, कामाचा इथे विषयच नाही. बोलले थोडक्यात त्या विवेकहीनतेचा हा सगळा भाग आहे. विवेक असेल तर जणू काही मनुष्याकडे राज्य आहे. तो मग भले झोपडीत का असे ना, त्याला काही दुःखच नाही, त्याला काही चिंताच नाही, कारण त्याला सत्य कळलेलं आहे, त्याने पूर्ण सगळं आयुष्य समजून घेतलेलं आहे. पण राजा जरी असला आणि त्याच्याकडे जर ही आत्म्याची विवेकाची मुख्य भूमिका जर त्याला अवगत नसली तर मग तो सतत चिंता, सतत दुःख, सतत उपाध्यांमध्ये अडकलेला राहतो. आणि त्याचं बोलले ती भूमिका म्हणजे एक प्रकारे जणू विष्ठा सावडण्यासारखी, म्हणजे नको त्या गोष्टी करत बसण्याचीच आहे. ऐसे उदंड लोक असती आपणास थोर म्हणती, परी ते विवेकी जाणती सकळ काही. हे असे भरपूर लोक असतात की जे स्वतःला विवेकी समजतात पण विवेकाची भूमिका ही नाही. ऐसा आहे समाचार कारण पाहिजे विचार, बहुतांच्या बोले हा संसार नासू नये. आता आपण ऐकावं कोणाचं? बहुतांचं ऐकावं का सद्गुरूंचं ऐकावं? बहुतांचं ऐकावं का बोलले विवेकाचं ऐकावं? हे आपण बघितलं पाहिजे. आपल्याला आनंद, आपल्याला समाधान, आपले उद्वेग कशातून संपला, आपल्या उपाध्या कशातून संपल्या हे पाहिलं पाहिजे. ही विवेकाची भूमिका. मग कोण काहीतरी सांगतं आणि म्हणून कोण काहीतरी आपण सगळं करत बसायचं, ही भूमिका विवेकाची आहे का? नाही, ही विवेकाची भूमिका नाही, ही अनुवाद ज्ञानाची भूमिका आहे. ऐसा आहे समाचार कारण पाहिजे विचार, बहुतांच्या बोले हा संसार नासू नये की. पुस्तक ज्ञाने निश्चय धरणे तरी गुरु कासया करणे, या कारणे विवरणे आपल्या प्रत्यय. म्हणून हे सगळं पुस्तकामध्ये मिळणार नाही, हे सद्गुरूच सांगू शकतात. सद्गुरू सांगण्यापेक्षा सद्गुरूंचा दृष्टिकटाक्ष, सद्गुरूंचा शब्द, सद्गुरू वाक्यम सद्गुरूंची दृष्टी असेल, सद्गुरू वाक्य असेल. ध्यान मूलम सद्गुरुमूर्ती, पूजा मूलम सद्गुरुपदम, मंत्र मूलम सद्गुरू वाक्यम, मोक्ष मूलम सद्गुरू. जे सद्गुरूंचं वाक्य आहे तोच मंत्र आहे. कारण ज्याने वेद लिहिले, वेदांमध्ये मंत्रजाळ आहे, ते मंत्रजाळ अपौरुषेय आहे, ते परब्रह्मापासून आलेलं आहे आणि सद्गुरूच परब्रह्म आहे. म्हणून सद्गुरूंवर निष्ठा ठेवून विवेकानं जो राहिला बोलले त्यानेच आपलं कार्य सगळं आपल्या या सगळ्या आयुष्याचं सार्थक करून घेतलेलं आहे. जो बहुतांच्या बोली लागला तो नेमस्त जाणावा बुडाला, एक साहेब नसता कोणाला मुशारा मागावा. वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी बघत गेला आणि असं काही ऐकत गेला आणि तसं करत गेला तर बोलले काही खरं नाही. आपण विचार करावा, तरावया पार भवसिंधू. आपण आपल्या अधोगतीचा विचार सगळा बाजूला सारण्यासाठी उत्तम विचारक सद्गुरूंकडून घेतला पाहिजे. आणि कोणीतरी जो पूर्ण आहे, कोणीतरी जो सिद्ध आहे, जो कोणीतरी शास्त्रीयसहित आहे बोलले तोच आपला साहेब आहे. बाकीच्यांचं काय आपण मनावर लावून घ्यायचं? सद्गुरू काय सांगता याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. सद्गुरूंनी काय सांगितलं, सद्गुरूंची काय अपेक्षा आहे, सद्गुरूंची ह्या आठवड्यामध्ये मला काय बदल सांगितलेला आहे, सद्गुरूंनी मला काय उपासना दिलेली आहे, हे 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 बघितलं पाहिजे. नाहीतर असं कोणालाही मुशारा मागायला जर गेलो तर बोलले भीक मागण्यासारखी अवस्था होऊन जाते. जो बहुतांच्या बोली लागला तो नेमस्त जाणावा बुडाला. एक साहेब नसता कोणाला मुशार, बहुतांच्या लागायचंच नाही. बोलले कामाच्या, क्रोधाच्या, याच्या त्याच्या, आणि एकच एक साहेब, एकच एक आत बाहेर एकच एक साहेब असला पाहिजे.
आणि तो साहेब सर्व सुखे देवापाशी. तो मग बोलले सगळी काळजी घेतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टिक्रमनिरूपणां समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.